नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की आता सेकंड राऊंड पण आपला चालू होणार आहे आणि त्या संदर्भातच मी आज शॉर्टमध्ये तुम्हाला अगदी रिवाईज करून पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू इच्छिते की चुकून आपल्याकडनं डेट मिस होऊ नये। त्या अनुषंगाने मी परत एकदा व्हिडिओ बनवत आहे की MBBS BDSचा राऊंड 2 त्याचे इम्पॉर्टन्स रूल्स काय काय आहेत, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडीशी सांगणार आहे। अगदी रूल्स आणि रेग्युलेशन काय काय आहेत आणि ती माहिती प्रत्येकाला आपल्याला एक माहिती पाहिजे आणि प्रत्येक डेट वाईज अगदी तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची आहे, त्याच्या किती किती डेट्स आहेत, अगदी ऑल ओव्हर इंडियाचं पण असू द्या किंवा आपलं जे महाराष्ट्र स्टेटमधलं पण CET मार्फत पण जे आपले MBBSचे जे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला अगदी हे रूल्स लागू होणार आहेत। तर मी आज तुम्हाला हे MCCचं आपलं जे वेबसाईटवरून काढलेलं आहे त्याच्याबद्दल अगदी जे आपले एम्स, जिपमर आणि डीम्डमध्ये जे ॲडमिशन्स होतात त्याच्याबद्दल अगदी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी सेकंड राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता। आणि याच्यामध्ये काय काय रूल्स आहेत, केव्हापासून चालू होणार आहे, हे सगळं मी तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर तुम्ही जे काही विद्यार्थी नवीन असतील तरी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील। तर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी स्क्रीनवर तिथं काढलेलंच आहे की इथे तुम्ही पाहू शकता 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरला ही नोटिफिकेशन आलेली आहे व्हेरिफिकेशन। आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं नाही, हे सेकंड राऊंडचं मी सांगत आहे, त्यांना रजिस्ट्रेशन केलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याचं आणि पेमेंट जो मोड आहे आपला, जो ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट त्या त्या हिशोबाने आपापल्या मार्कनुसार तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा डीम्डमध्ये, तर तुम्हाला ते अगदी 5 पासून ते 10 तारखेपर्यंत तिथं वेबसाईटवरती अवेलेबिलिटी राहणार आहे। आणि पेमेंटचं पण तिथे ऑप्शन दिलेलं आहे, तेही तुम्हाला उद्या दुपारी म्हणजे उद्या 10 तारीख आहे, उद्या दुपारपर्यंत तुम्ही 3 वाजेपर्यंत पेमेंट ऑप्शन फिलअप करू शकता आणि पेमेंट करू शकता। आणि पुढे चॉईस फिलिंग आणि लॉकिंग तुम्ही ते पाहू शकता, हे पूर्णपणे दिलेलं आहे तिथं 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हे पूर्णपणे चॉईस फिलिंग म्हणजे 6 तारखेपासून उद्या 10 तारखेपर्यंत हे चॉईस फिलिंग आहे। आणि लॉकिंगचा पण पिरियड त्यांनी इथं दिलेला आहे 10 तारखेपर्यंत संध्याकाळी 11:55 तुम्ही अगदी लॉकिंग करू शकता। हे पूर्णपणे त्यांनी शेड्यूल दिलेलंच आहे। एकदा मी परत रिवाईज करून सांगते की जेणेकरून आपली कुठलीच गोष्ट मिस होणार नाही। आणि प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट ही आहे ती आपल्याला 11 आणि 12 तारखेला इथं येणार आहे, ते पाहू शकता 11 आणि 12 तारखेला। आणि रिझल्ट पण इथं दिलेला आहे 13 सप्टेंबरला रिझल्ट येणार आहे। आणि फिजिकली जॉईनिंग म्हणजे रिपोर्टिंग कॉलेजला करायचं आहे ते 14 ते 20 सप्टेंबर एवढ्या ह्या दरम्यानमध्ये आपल्याला तिथं जाऊन कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे। तर हे झालं पूर्णपणे हे शेड्यूल आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स पण आहेत, तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टमध्ये सांगणार आहे। अगदी इलिजिबल स्टुडंट्स जे होते म्हणजे फर्स्ट राऊंडला आणि त्यांनी रिटेन्शन केलेलं आहे, म्हणजे रिटेन्शनचा अर्थ काय आहे की रिटेन्शन म्हणजे आपल्याला समजा एखादं कॉलेज आवडलं, सीटला अलाउड झाली आणि ते कॉलेज आपल्याला आवडलं तर आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये जाता येत नाही, त्याला असं रिटेन्शन लिहून द्यायचं असतं कॉलेजला। म्हणजे इलिजिबल स्टुडंट्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल मी सांगते की जेव्हा ज्या विद्यार्थ्यांना मुंबईचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तो विद्यार्थी सॅटिस्फाय आहे तर मला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही, त्याला आपण रिटेन्शन असं म्हणतो, त्यालाच आपण इलिजिबल स्टुडंट्स तिथे आपण हा असं एक वाक्य तिथं दिलेलं आहे। आणि नेक्स्ट आहे ते मी इथं काढलेलं आहे सीट मॅट्रिक्स। म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आहेत की मॅडम सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये गोंधळ उडालेला आहे। सीट मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक कॉलेज वाईज फर्स्ट राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउड झालेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांनी फिजिकल जाऊन जॉईनिंग केले आणि ते झाल्यानंतर जे उरलेल्या ज्या सीट्स असतात पूर्ण अगदी गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेटच्या, तर ते प्रत्येक कॉलेज वाईज आपल्या वेबसाईटवरून ते कळवण्यात येत असते, त्यालाच आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो। आणि नंतरचा एक रूल आहे की फ्री एक्झिस्ट, तर केव्हा फ्री एक्झिस्ट आहे ते तुम्ही समजून घ्या। तर फर्स्ट राऊंडला आपल्याला फ्री एक्झिस्ट होतं, त्यामुळे त्या फ्री एक्झिस्टमुळे आपल्याला सेकंड राऊंडला जाण्यासाठी तिथे संधी उपलब्ध होती, पण सेकंड राऊंडसाठी आपल्याला तिथे फ्री एक्झिस्ट असा हा ऑप्शन तिथे नाही आहे। त्यासाठी तुम्ही सेकंड राऊंडला फ्री एक्झिस्ट नाही आहे। जर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी
थर्ड राऊंडला जायचं असेल तर त्यांना परत एकदा नवीन थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला जर कॉलेज नाही आवडलं आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला याच्यापेक्षा आणखीन चांगलं कॉलेज पाहिजे, तर तुम्ही अगदी फ्री एक्झिट घेऊ शकता, पण तुमचं जे डिपॉझिट आहे ते तुमचं जप्त होऊ शकतं. त्यामुळे हा एक मोठा आणि इम्पॉर्टन्स तिथे एक नियम दिलेला आहे. वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता. आणि सेकंड राऊंडला जर तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं आणि तुम्ही सॅटिस्फाय असेल तरी तुम्ही त्या फिजिकली जाऊन कॉलेजला जॉईनिंग करू शकता, ॲडमिशन घेऊ शकता. त्यामुळे तुमचं ते काय जे डिपॉझिट आहे ते तुम्हाला बरोबर रिफंड भेटत असतं आफ्टर 2 मंथ्सनी. तर हा नियम खूप महत्त्वाचा आहे की सेकंड राऊंडला फ्री एक्झिस्ट नाही आहे. इथे अगदी पॅरेंट्सनी समजून घ्यावं किंवा विद्यार्थ्यांनी पण. आणि ॲडमिशन नॉट रिपोर्टेड म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला जर रिपोर्ट जाऊन करायचा नाही, तर त्यावेळेस तुम्हाला अगदी नव्यानं तिसऱ्यांदा तुम्हाला जर राऊंडमध्ये जायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. हे झाले रूल्स झालेले रेग्युलेशन्स. आणि अलाउटेड जे कॉलेज आपल्याला झालेले असते तिथे जाऊन आपल्याला सेकंड राऊंडला ॲडमिशन घ्यायचं हे लक्षात ठेवा. अगदी बेटरमेंट तुम्हाला तिथं पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे तो नियम लागू होत असतो. आणि जवळजवळ आपले गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये 33 कॉलेजेस आहेत. तर त्या प्रत्येक 33 कॉलेजमध्ये तुम्ही अगदी चॉईस फिलिंग कशी देता त्याप्रमाणे तुम्ही अगदी प्रत्येक राऊंडला आपल्याला इथे चॉईस फिलिंग नव्यानं करायची आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. फर्स्ट राऊंडमध्ये चॉईस फिलिंग तुम्ही केलेली असेल आणि तुम्हाला सीट अलाउड झाली नसेल तरीसुद्धा तुम्हाला सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, पण नव्यानं चॉईस फिलिंग करावी लागणार आहे. हा पण एक नवीन नियम आहे, ते तुम्ही समजून घ्या. आणि राऊंडनुसारच कॉलेजला अलॉटमेंट होत असते, सीट आपल्याला अलॉट होत असते अगदी पूर्णपणे वेबसाईटवरून. तर तीही गोष्ट तुम्ही अगदी नियम तुम्ही पाहू शकता. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो MBBS BDS राऊंड 2 बद्दल अगदी इम्पॉर्टन्स रूल्स आणि रेग्युलेशन मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही विद्यार्थी नवीन असतील तर त्या विद्यार्थ्यांना मी हे व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छिते की तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल की रूल्स अँड रेग्युलेशन. ज्या विद्यार्थ्यांना डाऊट्स असेल तरी नक्कीच मला मेसेज कॉल करून अगदी विचारू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमचं पेड काउन्सिलिंग ग्रुप जॉईन करायचं आहे तेही विद्यार्थी अगदी पेड काउन्सिलिंग ग्रुप जॉईन करून अगदी तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. एवढंच निमित्तानं. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.